आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हो, इतकं सगळं होऊनही मी मॅडमची काळजी करते. त्या भले कशाही वागल्या असतील, पण त्या चुकीच्या नाही आहेत ना. जसं चित्र त्यांच्या समोर निर्माण झालं तशा त्या रिॲक्ट होत गेल्या. आता ना या सगळ्या गोंधळातून त्यांना बाहेर काढायचंय. हो, म्हणूनच ज्यूस बनवायला घेतलाय. मला खात्री आहे या सगळ्या प्रकरणाचा त्यांच्या मनावर खूप परिणाम झाला असणार आहे आणि नक्कीच त्यांची शुगर वाढली असणार आहे. आणि बघ ना, मलाही त्यांना रोज ज्यूस द्यायची सवय. मग त्या अशा अवस्थेत असताना कशी राहू मी ज्यूस दिल्याशिवाय त्यांना. मी अशीच आहे. वाटतं हा जो सगळा गोंधळ चाललाय ना, याच्याकडे लक्षच द्यायचं नाही. फक्त मॅडमची काळजी करायची, बाकी काही नाही. तोच तर प्रॉब्लेम आहे ना. मॅडम पर्यंत कोणी पोचूच देत नाहीये मला. आणि मॅडम स्वतःही माझं तोंड बघायला तयार नाहीये. ए बाई, हात जोडते मी, जा इथून. जोवर मार्केटचा समजा हिशेब लागत नाही आणि माझं समाधान होत नाही तोवर तरी तुझं तोंड डावू नको मला. शरू, या सगळ्या परिस्थितीत मी बनवलेला ज्यूस घेतील का ग मॅडम? आज खूप कमी जाणवतीये तुमची. माझ्या एकटीवर या समध्या जबाबदाऱ्या टाकून असं का निघून गेलात तुम्ही? बघताय ना मग समजा कसंही चित्र घडतंय ते. यात कसं सावरू मी स्वतःला? जेव्हा सुंदरला शिल्पा आवडत होती तेव्हा मला वाटायचं सुंदरचं लगीन अक्षरासंग व्हावं. पण आता इतकं काय काय घडलंय तर माझं डोचकच काम करत नाही. तुम्ही सोबत असताना आपण मिळून यावर नक्की तोडगा काढला असता. लई जबाबदाऱ्या आहेत, खूप सारं पेलून पुढे जायचंय. तुम्ही सोबत असता तर सोपं झालं असतं. तुम्हीच म्हणायचात ना, जबाबदारीच्या गाडीला नात्या गोत्याचं वंगण हवं, माणसं जोडायला हवीत. मग जबाबदारीचं वजन आपसूक हलकं होतं आणि नातं फकस्त रक्तानं जोडलं जात नाही. मनात माया असली तर रानातलं पाखरू बी जवळ येतं. मुक जनावर बी लया लावतं. मला बी लया लागला हो. या पोरींचा लया लागला. कोण कुठल्या पण माझ्या आयुष्यात आल्यानं गत जन्माची सोयरी कसल्यासारखा जीव लावून बसल्या. घरात काय बी झालं ना तरी अक्षराचा एकच आधार वाटायचा मला. माझी समधी सुख दुःख तिच्या मोर सांगून मन मोकळं करायचे मी. स्वतःपेक्षा बी जास्त विश्वास होता तिच्यावर. आता आता कोणावर विश्वास ठेवावा हेच कळना झालं.
तुम्हीच आता यातून काहीतरी मार्ग काढा. ती कशी वागली बघितलंत ना? पण मला दिसतंय तिला मदत कराया सुंदरची खूप घालमेल होतीये. पण ती सुंदर संग कशी वागली हे डोळ्यासमोरून अजून बी जात नाही माझ्या. तुम्हीच सांगा कसं आपलं म्हणू तिला. ती लक्ष्मीच्या रूपानं अक्षरा माझ्यासाठी ज्यूस घेऊन यायची. सकाळ सकाळ तिला पाहिलं ना मन प्रसन्न होऊन जायचं. तशी परत येईल ती. नाही शरू, मला नाही वाटत मॅडमचं डोकं शांत झालं असेल. खूप चिडल्या होत्या त्या रात्री. इतक्यात शांत होतील असं नाही वाटत मला. आणि त्याच म्हणाल्या ना की तू समोर यायचं नाही माझ्या. मग कशी जाऊ मी? आणि घरातले बाकी सगळे काय म्हणतील? बोलू देत, कोण काय बोलतायत. तू त्यांचं महत्व का वाढवतेस? शरू असं नाहीये, पण मॅडमलाच नाही आवडलं तर? तू तुझं कर्तव्य सोडणार आहेस का? नाही सोडणार, पण